हॅलो, नमस्कार सर्वांना. मी मनीषाज लाईफस्टाईलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज मी माझं ब्लाऊज शिवत होते. एक ब्लॅक कलरची साडी घेतलेली आहे, त्यावरचं ब्लॅक कलरचं ब्लाऊज मला शिवायचं आहे. आणि ते जे ब्लॅक कलरचं ब्लाऊज आहे ते पूर्ण प्लेन आहे. दाखवतो मी तुम्हाला. आज अभिषेक नसल्यामुळे मी एकटी दाखवून राहिलेली आहे. थोडं हे असं ब्लॅक कलरचं ब्लाऊज आहे आणि पूर्ण प्लेन ब्लॅक कलरचं ब्लाऊज होतं. याला बाहीला असे लेस दिलेली आहे. पण बाकी पूर्ण हे ब्लाऊज प्लेन होतं. आता ह्या ब्लाऊजला काय करावं बा हा विचार मला पडला. म्हटलं पूर्ण ते खालची साडी पण ब्लॅक कलरची आणि हे ब्लाऊज पण ब्लॅक कलरचं चांगलं नाही वाटणार. त्यामुळे मी आता ह्याला अशी गळ्याला लेस लावून घेतली. बघा, छान लेस आहे, दिसत आहे. तर गळ्याला ही अशी लेस लावली. थोडी व्हायची माझी, मी लावून घेते आहे लेस. आणि त्यानंतर आता आपल्याला ही जी बाही आहे, ह्या बाहीला आता आपण सेंटर काढून, या बाहीचं जे सेंटर आहे हे सेंटर काढून याला इथे सेंटरला पण लेस लावायची आहे. ती कशी काय लावायची ते बघूया आपण. चला तर मग बघू. गळ्याला छान गळ्याचा भाग लावून झालेला आहे. आता बघा, गळा छान झालेला आहे. आता आपल्याला खालच्या साईडला इथे लावायची आहे लेस. बघा, मी एक हाताने दाखवत आहे तुम्हाला. अशी खालच्या साईडने हा पाठीच्या भागाला खालच्या साईडने अशी लावून घेते. आता छान दिसेल. त्यानंतर इथे आपला जो हाताचा जो भाग आहे सेंटर, याचं सेंटर काढलेलं आहे. बघा, ह्या सेंटरवर पण आपल्याला इथे लावून घ्यायची आहे. अशी ह्या बाजूने आणि या बाजूने पण आपल्याला अशी लावावं लागेल ही लेस. मी एक हाताने दाखवत आहे. अशी पूर्ण इथे लेस लावून घेते मी. लावल्यानंतर कशी दिसते ते मी तुम्हाला दाखवते. आता छानच वाटेल. बघा, झाल्यावर दाखवते मी आता. एका हाताने जरा जड जाते करायला. अशा प्रकारे मागच्या साईडला लेस लावणं पूर्ण झालेली आहे. नंतर अजून एक सरळ शिलाई मारून घेते त्याच्या बाजूने. एका शिलाईवरती राहणार नाही. बघा,
प्लीज थोडं समजून घ्या, एका हाताने करत आहे मी तुम्हाला दाखवण्यासाठी कशा पद्धतीची लेस लावत आहे मी. बघा आता मागचा भाग पूर्ण झालेला आहे. आता बघा छान दिसत आहे. दाखवते मी व्यवस्थित. बघा मागची बाजू आणि गळा खूप सुंदर झाला आणि कलर पण परफेक्ट मॅच झाला लेसचा. बघा लेस खूप छान आहे आणि लेसवरची डिझाईन पण बघा छान आहे. सॉफ्ट मध्ये आहे लेस. लेस कडक नाही आहे, लेस एकदम सॉफ्ट आहे, छान आहे. बाहीला लेस लावत आहे. ती लेस आपण पूर्ण एक साईड नाही लावली, 2 भाग करून त्याचे एकत्र अशी लावलेली आहे. म्हणजे ती लेस अशी चौडी आणि चांगली दिसली पाहिजे आणि लेस पूर्ण दिसली पाहिजे. लेसची डिझाईन चांगली दिसली पाहिजे यासाठी आपण तसं केलेलं आहे. नाहीतर ती साईडला लावायची लेस आहे, अशी मध्ये नाही लावता नसती आली, म्हणून ह्या प्रकारे लावलेली आहे आपण आणि छान दिसून राहिली. त्या प्लेन ब्लाऊजपेक्षा असं काहीतरी केलं तर जरा ब्लाऊज चांगलं वाटते आणि सिंपलमध्ये चांगली दिसत आहे डिझाईन. पूर्ण झाल्यावर याहीपेक्षा चांगलं दिसेल. बघा तुम्हाला कसं वाटत आहे कमेंटमध्ये सांगा. फिनिशिंग पण छान आलेली आहे आणि ही जी लेस आहे ही लेस अगदी नरम आहे. कापडी लेस आहे, ही नरम लेस आहे, कारण कडक वगैरे मलाच आवडत नाही. बघा छान नरम लेस आहे, कापडी लेस आहे ही, खूप छान. आणि फिनिशिंग पण छान आली, सेंटर पण बरोबर आलेलं आहे याचं. घातल्यानंतर खूप छान दिसेल. पुन्हा एकदा मी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दाखवतेच. थोडंसं काहीतरी आपण जर केलं प्लेनवर तर त्याचा लुक अगदी बदलून जातो. दोन्ही बाहीला लावून पूर्ण झालेली आहे. बघा दोन्ही बाहीची झालेली आहे आता. आणि फिनिशिंग पण छान आलेली आहे. जॉर्जेटचं कापड अगदी पातळ असतं, त्या पातळ कापडवर एवढी छान फिनिशिंग आलेली आहे. छान वाटून राहिल्या बाह्या. हे ब्लाऊज पूर्ण झालेलं आहे आता. बघा पाठीला पण पूर्ण लेस आलेली आहे, गळ्याची पण लेस झाली आहे, मागच्या खालच्या भागाची पण लेस झालेली आहे आणि हातावर पण अशी लेस अशी आलेली आहे. बघा छान दिसत आहे. आवडल्यास खाली व्हिडिओला कमेंट कराल. आणि अशा प्रकारचे जर समजा साधे ब्लाऊज जर कोणाला शिवायचे असेल तर मी स्क्रीनवर नंबर देत आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा नंबर देत आहे, तर त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. हे असे साधे ब्लाऊज आपल्या इथे शिवल्या जातात. आणि जर समजा हा व्हिडिओ आवडला असेल, ब्लाऊज शिवण्याची पद्धत आवडली असेल, जॉर्जेटचं कापड आहे हे, जॉर्जेटचं कापड अगदी पातळ कापड असून सुद्धा फिनिशिंग बघून घ्या, फिनिशिंग एकदम चांगल्या प्रकारे आलेली आहे. अशा प्रकारचे जर ब्लाऊज शिवायचे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.